जरा चमकायला लागला रे चेहरा लाईटमुळे. काळपण गोरा दिसते. हां तरी म्हटलं गोरी काय दिसते. सकाळी ग माझे स्मराव. मशरूम फ्राईड राईस. सो गाईज मी झालो आहे रेडी ऑफिसला जायला. आता वाजले रात्रीचे 7:30 नाईट शिफ्टला आणि मॅडम पण आले तिकडे. मी निघालो आहे, मॅडम आल्यात. या 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 है ना. कोण आले चकली? कोण आले? काकी. कोण? सर्दी झाली, नाक वाहतोय नुसता. सो असा आमचा दिवस राहतो. माझं मी असं बसलो होतो, प्लॅन केला अॅनिव्हर्सरीचं. बघत होतो कुठेतरी प्लॅन करूया. बघितले पण वेस्ट ऑफ मनी असं फील व्हायला लागलं आतून. पोटात कसं तरी व्हायला लागलं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप्स सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आत्ता वाजलेत सकाळचे 7 म्हणजे 6:45 झाले आणि आता आमची सकाळ झाली आहे. मॅडम निघालेत जॉबला. आज आहे मंडे आणि माझी नाईट चालू आहे, त्याच्यामुळे नाईटची सवय झाली मला आता. सो मी 4 वाजताच उठलो आहे. 4 वाजल्यापासून मॅडमना आलो तेव्हा उठा 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 वाजले किती. आणि मी 3 तास मोबाईल घेऊन बसलो होतो, झोपच नाही लागत नाईटची सवय लागल्यामुळे. सो म्हटलं आता ब्लॉग बनवूया. आता टाईम मिळाला आहे तर थोडासा जागा पण आहे. सो म्हटलं आता ब्लॉग बनवूया. आता आमचा ब्लॉग असाच येईल पारोशा तोंडाने. अजून आम्ही तोंड नाही धुतले, काहीच नाही. मॅडमनी धुतले नाही. मॅडम आता भाकऱ्या घालत आहेत, टिफिन तयार करतात त्यांचा आणि माझा नाईट शिफ्टचा टिफिन. येतात मॅडम संध्याकाळी 8 वाजता. सो टिफिन आत्ताच बनवायला लागतो. मग लवकर आले तर मग भाजी दुसरी मिळते, कारण की 2-2 भाज्या मग घेऊन जायला लागतात मस्तपैकी उरलेलं सोरलेलं. सो प्लॅनिंग आता सकाळीच करायला लागतं, नाहीतर मग सगळं उपाशी राहायला लागतं. रात्री बाहेरचं काहीतरी खायला लागतं आणि बाहेरचं तर मला अजिबात आवडत नाही. सकाळी उठून ब्लॉगची सुरुवात करण्यापेक्षा जरा मला मदत करा. काय मदत पाहिजे तुम्हाला सांगा. कटिंग बिटिंग करून द्या. कसली कटिंग करू? तुमच्या मेंदूची कटिंग करू कशी? तर जरा काय करू? सकाळ सकाळ जास्त सकाळ कटिंग करून द्या. काय कटिंग करू सांगा. कांदा वगैरे. कांदा फक्त? बस कांदा? अजून काय कटिंग पाहिजे? फक्त तुम्ही सांगा. वांगा, टोमॅटो. बस झालं, एवढं नाही सांग. हे जरा जास्तच झालं. पहिला दिवस आहे, स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करायचं असतं टार्गेट. लगेच कसं काय पटकन 5 वस्तू कटिंग करून मिळतील. आज कांदा भेटेल, उद्या कांदा आणि टोमॅटो भेटेल, परवा कांदा टोमॅटो बटाटा असं मिळेल. समजलं? काय पाहिजे सांगा लवकर. कांदा कुठे? चॉपिंग पॅड आणि काय? सुरी. मला वाटलं तुझी जिभेन कापेन. धार आहे तुझ्या जिभेला. बघताय खाली खाली खाली. कुठे कांदा? अरे बापरे, किती घेऊ? 4 का 5? 2 बस. कसा पाहिजे? मीडियम पाहिजे, एकदम बारीक पाहिजे? मीडियम. बस मीडियम. हे सोलायला येई नाही का मला? बोलली कांदा कापून द्या. एक वरचा त्याची लेअर पूर्ण काढून टाकतो मी आता. वेस्ट जातोय भरपूर. हे कशात काढायचं कांदा? कुठल्या भाजीत? मुगाची आहेच का? मस्त वेगळी अशी ग्रीन वाली मूग बनव ना. आता मिरची नाही आपल्याला. मिरची नाही? बटाटा. बटाटा पण नाही. बोट धरायला दिले, हात धरायलाच चाललेत. कटिंगचं बोलल्यावरती यायलाच पाहिजे ना. चूक झाली, माय मिस्टेक. गरम गरम तुम्हीच घाला, मला माहिती आहे किती गार असेल ते पाणी. काही तुम्हाला थंडी दाखवतो. थंडी. कांदा राहू दे, कांदा नंतर कापू आपण थोडासा. इकडे थंडी बघा फक्त. हो माय गुडनेस, कसली थंडी बघा, खतरनाक. हा काय म्हणते? सगळी चॉपिंग करून दिली. अजून काही तुम्हाला पाहिजे लवकर लवकर सांगा, फास्ट फास्ट सांगा. आणि उडदाची डाळ अशी 1 नंबर बनवायला, अशी गलबळीत अशी गटकन गेली पाहिजे कशाच्या खाली, न चावताच.
तुम्हाला माहिती आहे का मी हॉस्टेलला असताना उडदाची डाळ लई खायचो. सॉरी रूमवर राहताना मुंबईला. रोज गरम गरम भात आणि गरम गरम डाळ, नुसतं मीठ टाकायचं आणि लोणचं, काही एक नंबर लागते उडदाची डाळ. उडदाची डाळीची अजून एक रेसिपी आहे, ग्रीन करीमध्ये बनवतात तिकडे बुलढाणा साईडला, एक नंबर लागते. उडदाची डाळ थंड असते ना. अपन उद्या परवा ट्राय करेंगे. काही नाही, ठंडी में तो ठंड का मजा लेने का, ठंड को भी समझना चाहिए, किससे पंगा ले रही है वो, समझ में आ रही मेरी बात. अरे बाप रे, बटाट्यासारखी टम्म दिशी फुगली रे. तुमच्यासारखीच फुगती हा चपाती पण. विषय खोलून म्हणजे केवढी फुगली होती ती. पण ती पटकन नरम पण होती, छोटी पण होती ती. पण तुम्ही का नाही होत मग? ओम नारायण ओम केशवाय नमः. हो जरा इकडे या, टाइमपास करू नका तिकडे. जरा टाइमपास लसूण- करतोय? ल- लसूण सोलून द्या. देवाला विनवणी करतोय. द्या ना लसूण द्या सोलून. तुम्ही एक एक काम वाढवताय हा माझं. कुठं ही लसूण का ठेचून द्यायची की सोलून द्यायची? सोलून तुमचं बरं आहे, आपलं एक एक काम आपलं वाढवतच नाही आता. बिचारा साधा नवरा तसलाच मिळाला म्हणून नशीब. हा ना. नाही तर कोणी केलं नसतं हे एवढं सगळं. तेच ना. किती 5 की 6 की 7 पाकळ्या? 4-5. हा 4-5. कॅमेरा चालू ठेवला रे, तरी म्हटलं का बोलवते. लोकांना दाखवत आहे काय नवऱ्याला कशी मी कामाला लावते. नाही, नवरा कसा मदत करतो ते दाखवते. नाही करते मला मदत, असं सांगायचं. मग बस झाले काय 4 झाले. उठा उठा हो सकाळी ग माझे स्मराव. काय आंघोळ केल्यावर वाटत असेल ना आता? हा? आंघोळ केल्यावर हा मस्त. मस्त 4 बादल्या गरम गरम पाणी नुसतं येत होतं. 4 बादल्याने आंघोळ गेली. आता 4 दिवस करायची नाही आंघोळ. 4 दिवस. येस 4 दिवसाची मला वाटलं 15 एकदम एकदम करून घेतली. 15 दिवस काय 15 दिवस तरी करू नका. बस झाले 7-8 सोडले. बस बस. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. सो गाईज मी झालोय रेडी ऑफिसला जायला. आता वाजले रात्रीचे 7:30 नाईट शिफ्टला आणि मॅडम पण आले तिकडे. मी निघालोय, मॅडम आल्यात. या 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 है ना. कोण आले चकली, कोण आले? काकी. कोण? कुठल्याबाई सर्दी झाली वाटतं. सर्दी झाली, नाक वाहतोय नुसता. सो असा आमचा दिवस राहतो. आम्ही आता निघतो ऑफिसला, मॅडम आल्यात घरी. उद्या सकाळी मी येणार, मॅडम जाणार ऑफिसला. A few moments later. हॅलो, गुड मॉर्निंग. हो उठा. होय, मी 4 वाजता फोन केलेला. हॅलो, 8 वाजले. गुड मॉर्निंग. काय, कोण आहे मी? तुम्ही कुठून आलात? मी वरून, चंद्रावरून. दरवाजा कसा? माझ्याकडे चावी होती. मी दरवाजा ठोकून ठोकून मी अर्धा तास बाहेरच होती. 4 वाजता तुम्हाला फोन केलेला उठवायला. अहो, उठा आता तरी. होय, बघा किती वाजलेत. 8:30 रात्रीचे, सकाळचे नाही. पाणी आणू? मी तुम्हाला 4 वाजता फोन केलेला. 6 वाजता तरी उठायचं. उठलो होतो मी 4:30ला. मग परत डोळा लागला माझा. मी असं बसलो होतो, मग प्लॅन केला अॅनिव्हर्सरीचा. बघत होतो कुठेतरी प्लॅन करूया. सुट्टी तर टाकले घरी. मग काय झालं? कुठे जायचंय? बघितले हां. पण वेस्ट ऑफ मनी असं फील व्हायला लागलं आतून. पोटात कसं तरी व्हायला लागलं. पोटात कसं तरी व्हायला लागलं म्हणजे? थोडस आपण वेगळा प्लॅन करूया. तर मी आता असा प्लॅन केलाय. तुम्ही पार्लर मध्ये जाऊन आलात काय? नाही. मग चांगलंच आहे, मग टेन्शनच म्हणजे 1 मिनिट. म्हणजे काय? हॅलो, थांबा. हा, म्हणजे काय? मी मास्टर प्लॅन केलाय. हा,
3 दिवस आता मी आजारी पडणार आहे म्हणजे आपल्या अॅनिव्हर्सरीला बाहेर जायची गरज वा. नाही. श्वास घेता येत नाही मला. होत येतंय ना, मी देते. मी खिडक्या वगैरे सगळं उघडते, फॅन लावते, औषध देते खोकल्याचं. आजारी मी आहे, तुम्ही कशाला खोकताय? आपण पुढच्या वर्षी करू. पुढच्या वर्षी नाही. आणि आता भांडी घासायचं काम चालू आहे आमचं. तर तुम्हाला आज काय नाही दिवस झाले. आज तुम्हाला लेट झालं भांडी घासायला, का बरं? लेट उठलो म्हणून, नाही तर बरोबर सगळं झालं असतं. हो ना. सगळं पसार इथं करून गेली. हो, आवरा माझा. तेवढंच राहिलं होतं. एवढं माहित असतं लग्न झालं हे करायचंय. हा, मग नुसतं लग्न लग्न कसं केलं केलं? एकच बरं होतं. मेस मध्ये खाल्लं असतं परवडलं असतं मला. मेस मधला खाऊनच कंटाळा आलेला ना. तसं पण कुठं तसं पण काय 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 तसं पण कुठं चांगलं मिळतंय. सगळं मिळतंय. बरं ठीक आहे, आता बघूया आता काय बनवते स्पेशल. अभी तो देखते, अभी की अभी देखते. आज आपल्याला लेट झाले ना. लेट कसं झाले? लेट नहीं, अभी देखते हैं ना क्या क्या मिलेगा अपने को खाने के लिए. आज नाही. आज नाही मला- झालं लगेच. आज मी तुम्हाला मसाला दूध बनते. मसाला दूध. तुम्हाला आवडते ते. बरं आता काय करायचं, जेवणाचं काय करायचं सांगा पटापट. बाहेर जायचे हा, काय चला खायचं? बाहेर जाऊया. बाहेर जाऊया. घ्या चला, उरलेलं सकाळचं गॅलरीत घे. बाहेर म्हणजे इथे बाहेर नाही, बाहेर बाहेर म्हणजे हॉटेलला कुठे? जाऊया. मग काय रस्त्यावर जाऊन बसायचं खाली नको पार्किंग. थंडी. मग पार्किंगला जायचं. नको बाबा, तिकडे बिबट्या वगैरे, इकडे गाईज इकडे बिबट्या फिरत असतात, त्याच्यामुळे जरा इकडे येताना विचार करून येत जा. तुझा बिना शेपटीचा बिबट्या. काय काय तुझा बिना शेपटीचा बिबट्या आहे तो भांडी घासायला लावतोस. तेंदुआ भांडी घास. त्यालाच घाबरत नाही ना. बाकी शेपूट असलेल्या बिबट्याला घाबरायला होतं. चला ना लवकर. अरे हो, माझी आता मिनिटं. सकाळ चालू झाली. सकाळ होऊन 1 तास झाला. 5 मिनिटात तयार हो. आता कोण बघणार आहे तुम्हाला पावडर लावून रात्रीचं? झालंय लग्न झालं, आता 1 वर्ष होईल उद्या. माझ्या गळ्यात काय लायचं नाही, कोणाला काही संबंध नाही. अरे पण आता जेवताना कोण बघणार आहे? तरी पण मी अशीच आहे. तू तशीच आहे. मी सो गाईज आता आम्ही निघतोय जेवायला डिनर डेटवर. सेकंड डिनर डेट. सो ॲक्च्युली मॅडम पण आल्या लेट, त्या गेल्या तर पार्लरला. मी पण उठलो 8:30ला. सो जेवण बनवलेलं नव्हतं. आता म्हटलं चला बाहेर काहीतरी खायला जाऊ. सो मॅडम म्हटलं आता चायनीज खायची इच्छा होते, मग चायनीज खायला जावे. म्हटलं चला, माझं काय. पण आता वाजले 10 आणि समजा बाय चान्स हॉटेल बंद असेल तर मग तुम्हाला बनवायला लागेल चायनीज. येऊन गपचूप खिचडी भात बनवायची नाही, मला पाहिजे. मस्त छान. माझी इच्छा झाली आहे. इच्छा झाली. हॉटेल बंद असल्यावरती काय करणार? म्हणून मी तुम्हाला बोलली लगेच चला. मी लवकर 8 निघालो. वाजल्यापासून मी तुमच्या मागे लागेल. भांडी घासायला तू वेळ लावला. बोलो क्या चाहिए आपको? पहले नहीं और नहीं, दूसरी भी नहीं, नहीं, पहले एक ही बार मंगानी. पहले क्रिस्पी नहीं है, क्रिस्पी नहीं ए, है, ए. ये खत्म हुई है असेल crispy. नाही काय, आपण बनवायला लावूया. कॉलेजला पुस्तकं एवढी वाचली असतीस तर भले झालं असतं. पटापट सांगा. पनीर क्रिस्पी ना. हाँ, पनीर क्रिस्पी मला खायची है. सर जी एक पनीर क्रिस्पी ले लेना. हाँ, बाकी मेन कोर्स बताता हूँ. चाइनीज़ में है क्या? चाइनीज क्या स्टार्टर में क्या? नहीं 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 चाइनीज अपना. राइस वगैरह है? हाँ है ना. तंदूर भी स्टार्टर रहेगा, तंदूर में चाहिए. आज चायनीज खायचा मूड झाला ना, मग चायनीजच खायचं. जरा चमकायला लागला रे चेहरा लाईटमुळे.
लाईटमुळे काळपण बरं दिसेल. हां तरी म्हटलं घरी काय दिसतं. चल बोल. सांग ना चायनीजमधलं काय पाहिजे. काय म्हणालात? आता आपण व्हेज आलो तर व्हेजच खायचं. हां, व्हेजच खाऊया. नॉनव्हेज मिळणारच नाही. नॉनव्हेज नाही गेलं? हां प्युअर व्हेजला आलो आहे आपण. खाऊया. पनीर सकाळी. झालं की तुमचं ठरलं. ऑर्डर काय द्यायची ती सांग पाहिजे. मशरूम फ्राईड राईस. मशरूम मला नाही आवडत ते मशरूम काळे काळे. मशरूम मला तुम्ही गावठी नका खाऊ, मशरूम. तुम्ही फक्त fry. हां तुम्ही फक्त राईस खा. राईस खाऊ. मशरूम. मग चल घरात राहू दे भातच खा तुम्ही घरात. हे काय आहे? पनीर सताई. पनीर सट्टाय खाल्लं नाही. पनीर सट्टाय थोडासा स्वीट असतो. बस ठेवा हिला थोडीशीच द्या ही नाही जास्त काय. तुम्ही जास्त खाऊ नका. हा माझा फेवरेट आहे पदार्थ. तुम्ही मशरूम राईस भैया किधर गया. शेजवान चटनी दे दो ना भैया. बोला उनको. चल शेजवान चटनी दे ना. थोडा स्पीड माझ्या आधी खाऊन झाले. माझं अजून एवढं बाकी आहे. तुम्ही डबल घेतला. डबल घेतलं. बाहेरचं खाल्लं लोक पटोपट स्पीड वाढतं तुला. किती खाणार आहेस तू. किती फास्ट खाणार मला बघायचंच आहे आता किती खातेस. सगळं संपवायचं. हा बाऊल पण तुझंच आहे. मी काहीच नाही खाणार. माझं बस झालं संपलं. चिली खाल्ली ना. चिली एवढीच खाल्लं. ते शेजवान चटणी द्यायची. मला ते एकतर आवडत नाही. ती काय मागवलं ते. मशरूम ही काय शेजवान चटणी तीच आहे. असू दे, तुम्ही घेतले ना आता. नाही नाही तीच खायची. वेस्ट कशाला का. कशी आहे टेस्ट मशरूमची. मशरूम फ्राईड राईस. मशरूम नका खाऊ, तुम्हाला आवडत तर. गिलगिलीत लागते मशरूम. तो लागणारच. चायनीजची वाट लावून आला. गिल्ली गिला पानसट आहे पानसट. मला नाही आवडला. खा ना लवकर. किती राहिले बघा अजून. हळूहळू हळूहळू नुसतं असं रवंत करत कोण खातात माहिती आहे का. आमच्या गोठ्यातल्या म्हशी आहेत ना म्हशी त्यालाही रवंत रवत खातात. रवंत करत करत. पण त्या अशा जाड्या पण असतात. किती होतं तुम्हाला पॅक सांगा पटकन. 2 पॅक बनवतो मी. नको कसं. बस तुम्हाला थोडंसं दिलं. घ्या ना पटापट. काय एवढं बघताय. ते काय दारू आहे. थम्सअपच असतं. हां थम्सअपच असतं ना. नाही नाही थोडंसं मिक्स असतं पण चांगलं ए, असतं. जा, मला हो सिरियस. अरे पिऊन तर बघ मस्त लागतं. हा असं तोंड करते म्हणजे असेल काहीतरी. नाही नाही पिऊन तर बघ. गाईज डाएट कोक घेतलाय. त्याच्यात पण डाऊट आहे याच्यात काय असतं का. किती साधी भोळी बायको भेटली मला माझ्यासारखीच. ते संपवायचं आहे. नाहीतर त्या टिश्यू पेपरमध्ये बांधून घेईन आणि घरात खायला लावेन. खायचं ते टाकून नाही द्यायचं. आपण दोघं खाऊया. नको नको मी खाल्लं बरं. एक एक घ्या ना. हां हां माझं संपलं. त्यांनी सगळे कामगार गुंडाळायला लागले. आपल्याला वाट बघतात कधी उठतं ते. हाकल दिलात आपल्याला. झालं? हो आपणच राहिले. 12 वाजायला आले. तुला काय वाटलं 8 वाजता आले. नाही तर 1-2 मिनटं वाट बघतील आणि डायरेक्ट प्लेटा उचलून नेतील. म्हणतील निघा घरी चला. लय झालं तुमचं. आता तुम्ही तुमचं बोट शेकून घ्यायचं. गरम आहे. चला आता उठा. बसून राहता इथं. भांडी बिंडी काही धुवायची असेल तर. ती तुमची ड्युटी आहे.
कसं आहे बघ, पाण्याची बॉटल पण सोडत नाही, याला म्हणतात एकदम प्रॉपर इंडियन. सो गाईज आम्ही पोहोचलोय घरी. सो चलो बाय बाय, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय 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 बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.